नमस्कार, मी सौ मंजू सरोदे वाघमारे. मी प्रभाग क्रमांक 12 मॉडेल कॉलनी छत्रपती शिवाजीनगर इथून इच्छुक उमेदवार आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहत आहे. आणि माझा प्रभाग बघायला गेलं तर तिथं SC प्रभाग खूप जास्त आहे आणि वस्ती पातळी पण जास्त असल्या कारणाने जसं की मंजाळकर वस्ती असेल, गोखलेनगर असेल किंवा आपली वडार वस्ती असेल, तोफखान्यातील वस्ती असेल, या अशा प्रभागांमध्ये माझ्या अनुसूचित जातीतील अनेक घटक असे आहेत की त्यांच्यासाठी मला विकास कामं करणं गरजेचं आहे आणि सर्व लोकांसाठी माझ्याकडून होईल तेवढी मी कामं करत आहे. पक्षाची नेमकी काय भूमिका होती की ज्या पद्धतीने तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहात? माझं काम तेवढं होतं. माझ्या हडपसर शिंदे वस्ती किंवा विमाननगरचे नागरिक असतील त्यांना कुणी वाली राहिलेलं नव्हतं. त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या, तिथली सगळी कामं, सगळं विद्यार्थी असू देत, रुग्ण असू देत किंवा तिथल्या स्थानिक काही अडचणी असू दे, आतापर्यंत मी सोडवत आली आहे. तर आम्हाला कुणी वाली राहिलेलं नव्हतं आणि आतापर्यंत अपेक्षा होती की पक्ष मला तिकीट देईल म्हणून, पण अचानकपणे एका रात्रीतच बदल घडला. रात्रीच्या 2-3 वाजताच AB फॉर्म वाटण्यात आले. भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी मागत होते, पण आता त्यांनी रात्रीच फॉर्म वाटल्यामुळे मी अपक्ष उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेतला आहे तर भविष्यामध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहात आणि तुमच्या योजना काय? मी आतापर्यंत जसं महिला सक्षमीकरणासाठी कामं करत आलेली आहे. काही मुलींनी शाळा सोडल्या असतील तर त्यांना बाहेरून 10वीला बसवणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि महिला स्वतःच्या पायावरती उभा राहाव्यात म्हणून त्यांच्यासाठी शिलाई वर्ग भरवणे, ब्युटी पार्लरचे वर्ग भरवणे, जरदोशी क्लासेसचे भरवणे, पापडचे सगळ्या प्रकारचे त्यांना बनवायला शिकवणे, अशा विविध प्रकारचे त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवत आलेले. पण आता असं झालंय की जर का मला पण तिकीट नाही भेटलं आणि मी उमेदवार म्हणून निवडून नाही आले तर आम्हाला तर वाली कुणीच नाहीये. पण जर का मी निवडून आले तर मात्र माझ्या भविष्यात मध्ये जास्त करून मी शिक्षणाला महत्त्व देणार आहे. कारण की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि शिक्षण भेटलं तर माझा तळागाळातील विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी बनवू शकतो. महिला सक्षमीकरणाकडे जास्त भर देणार आहे की माझ्या महिला फक्त धुणं भांड्याच्या कामं करण्यापुरतं किंवा कचरा गोळा करण्यापुरतं मर्यादित न राहता त्यांनी सुद्धा बाहेरून 10वीला वगैरे बसणं असेल, असं करून त्यांनी पण उच्च शिक्षण घ्यावे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा राहावे. त्याचबरोबर माझ्या स्थानिक काही अडचणी असतील, जसं आमच्या चेंबर तुमने असेल, लाईटीचे प्रश्न असतील, नाल्यांचे प्रश्न असतील, म्हणजे जे स्थानिक आपण प्रश्न बघतो ते सगळे प्रश्न मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि मी निवडून आल्यानंतर आमच्या साईबाबा मंदिरच्या इथले जे रहिवासी आहेत त्या महिलांसाठी शौचालय नाही आहे तिथं, तर मी 100% प्रयत्न करणार त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी. कारण की माझ्या माता भगिनी इथं उघड्यावर पण जाऊ शकत नाहीत आणि रोज 5 रुपये देऊन त्यांना खर्च करणं तेवढं पण शक्य नाही की 1 दिवस 2 दिवस माणूस कुठं ट्रॅव्हलिंगला बाहेर गेलं तर 5 रुपये देऊन शौचालयाला जाऊ शकतो. पण ह्यांनी रोजच ते पण पूर्ण कुटुंब शक्य होत नाही. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर भाजपकडूनच लोक आहेत का तुम्ही जे कार्य करताय ते तुमच्या बरोबर आहेत त्या महिला किंवा हे जे आहेत मतदार राजा? तसं बघायला गेलं तर मतदार राजा सध्याला जागृत झालेला आहे. मतदार राजाला पण कळतं, तो सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे की आपण जर का ह्या व्यक्तीला निवडून दिलं तर आपली कामं होऊ शकतात. नाहीतर मतदारांनी सुद्धा 500-1000 रुपयाच्या पाठीमागं पळाले आणि त्यांनी तिकडं मतदान केलं तर आपल्याला 5 वर्ष कुणी सुद्धा वाली नसेल. त्यातमध्ये आपल्या मुलांचे भविष्य आपण हाताने खराब करून घेऊ. कारण की जेव्हा आपण एखाद्याला पैसे घेऊन मतदान करतो तेव्हा अधिकार आपल्याला राहत नाही की तू आमच्या भागातली कामं का नाही केलीस हे विचारण्याचा. तुम्हाला काय वाटतं की का भाजपने तुम्हाला डावललं असेल? काय मानसिकता असेल त्यांची याच्या मागे की तुम्ही तितके सक्षम नाही आहात का कुठल्या जातीच्या मानसिकतेतून तुम्हाला डावललं गेलं? काय वाटतं? तसं बघायला गेलं तर त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आमचं स्थलांतर झालंय, आमचं जेमतेम मतदान राहिलंय, हा त्यांचा अंदाज आहे. त्यातमध्ये ज्यांना त्यांनी आता उमेदवारी दिली ते पण कितपत योग्य आहे ही कितपत त्यांनी पडताळणी केलेली आहे माहिती नाहीये. पण त्यांनी प्रॉपर SC असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाहीये. मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की मतदार राजा तू जागा हो. आतापर्यंत 7 वर्षामध्ये आपल्याला नगरसेवक नव्हते,
आणि ज्या ह्याच्या आधी जेव्हा नगरसेवक होते त्यांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे आतापर्यंत कुणीच लक्ष दिलेलं नाहीये. तर मतदार राजा जागा हो आणि योग्य उमेदवारालाच मत कर. आपलं मत हे बहुमूल्य आहे. ते लाख रुपयापेक्षा पण कोट्यवधीने ते म्हणजे सांगता येणार नाही शब्दामध्ये, इतकं मोलाचं आपलं मतदान आहे. तर योग्य त्याच उमेदवाराला मतदान करावे. नमस्कार, मी तोपखान्यातली रहिवासी. पाहायला गेलं तर मंजू माझी वर्गमैत्रीण आहे, पण वर्गमैत्रिणीपेक्षा ती सध्या जे समाजकार्य करत आलेली आहे, लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून जरी म्हटलं तरी तिने खूप मदत केलेली आहे सर्वांनाच सुद्धा. पाहायला गेलं तर आमच्या इथे ती येऊन गेली आहे, तिने बघितली आमची कंडिशन कशी आहे, मुलांना खेळायला जागा नाहीये, मुलांना शौचालय नाहीये, आमच्यासाठी सुद्धा शौचालय नाही. इमर्जन्सीमध्ये मुलांना जर जायचं म्हटलं तर आम्हाला गाडीशिवाय जाता येत नाही, इतक्या लांब आमचं शौचालय आहे. आणि आम्ही तर आता असंच ठरवलेलं आहे, 7 वर्षामध्ये कोणी आमच्याकडे फिरकलेलं नाही. उमेदवारीच्या वेळेस येतात, आम्हाला निवडून द्या, आम्ही सगळं काम करणार आहे असं म्हणून जे आश्वासनं दिलेली आहे, आणि ते तर आमचे दूरचेच आहे. आता मंजू तर आमच्या जवळची आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे की मंजू आमची सर्व प्रश्न सोडवेल. म्हणून ह्या वेळेस तर आम्ही, ती जरी अपक्ष असली तरी आम्ही मंजूच्याच मागे उभे राहणार आहे. आणि तिचे आतापर्यंतचे सगळे जे तिने ठेवलेले कार्यक्रम म्हणा किंवा महिलांच्या ज्या गरजा तिने पूर्ण केलेल्या आहेत त्या सगळ्या अप्रतिम तिने कामं केलेली आहेत. त्यामुळे आमचा सध्या तरी पाठिंबा फक्त मंजूसाठीच आहे आणि आम्ही अपेक्षा पण करणार आहे आणि तिच्या मागे हट्ट करून तिच्याकडून आम्ही कामं करून घेणार आहे, जरी तिला वेळ नसला मिळाला तरी. मंजू ताई है ना, तो उनको हम ये कर रहे अपेक्षा कि वो हमारी मदद करेंगे. हमको सब फर्शियाँ वो टूटले है, बाथरूम नहीं है तो हमको बाथरूम भी दे रहे बना के. बच्चे लोग को खेलने को नहीं है, हमारे घर ऐसे टूटेले है वो भी नहीं है फर्शियाँ, और ड्रेनेज के वो ये भी टूट गए है, उसके लिए भी हम लोग को नहीं. तो हम मंजू ताई को सपोर्ट करेंगे. काय तुमचे मुद्दे काय तुमच्या प्रभागात? आम्हाला पाण्याची व्यवस्थित सोय नाहीये, लाईट नाहीये, नाही का. आणि मेन गोष्ट म्हणजे बसचा प्रवास पण जरा हे लांब आहे. आणि आमची मदत पारुणी कोरोनामध्ये भरपूर मंजूताई सरोदेंनी भरपूर केलेली आहे. आम्हाला तरस आहे, आमच्या मुलाबाळाला तरस आहे. आम्हाला चौकी द्यावी, लहान मुलाला शाळा द्यावी, आमच्या पोरावाली मदत करावी आणि आम्हाला म्हाताऱ्या माणसाची सोय लिफ्टची करावी आणि आम्हाला तिथे जागेवर समज मिळावं. तुम्हाला काय वाटतं पुढे ह्या मंजूताई तुमच्यासाठी उभा राहतील? राहतील ना. पोलीस चौकी बी करा तिथं, जरा सगळी कचरा बिचरा टाकते ते बी जरा सोय करा. पाण्याचं ह्याचं सगळं करायचं. कचऱ्याची बाया बी तिथं टाकते त्या. त्यांनी आता घेतलेला निर्णय योग्य आहे का? अपेक्षा योग्य आहे ना, योग्य आहे. बरोबर.